नमस्कार. मी ॲडव्होकेट नीता सावंत कवेटकर. मी माझं लॉ नॉलेज हे एक चॅनल आहे. याद्वारे मी आपल्याला जास्तीत जास्त महत्त्वाचे ठरतील असे कायदेविषयक उपयुक्त असे माहिती सांगत आलेले आहे. त्या दृष्टीने व्हिडिओ बनवत आहे. आता आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल 1 जुलै 2024 पासून आपल्या भारतामध्ये नवीन कायदे सुरू झालेले आहेत आणि हे कायदे म्हणजेच भारतीय न्याय संहिता म्हणजे जो पूर्वीचा इंडियन पिनल कोड होता, IPC होता तो कायदा. दुसरा म्हणजे जो पूर्वीचा CRPC होता म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, हा आता भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायदा म्हणून अंमलात आलेला आहे. आणि तिसरी पूर्वीचा भारतीय पुरावा अधिनियम होता, तो आता भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच एव्हिडन्स ॲक्ट, हा आता नवीन नावाने भारतीय साक्ष अधिनियम ह्या नावाने अस्तित्वात आलेला आहे. आता आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल की मी आज आपल्याला जी माहिती सांगणार आहे तो म्हणजे पूर्वीचा CRPC जो कायदा होता, ह्याच्यामध्ये 321 हे जे कलम होतं, ह्या कलमाच्या नुसार आता नवीन भारतीय नागरी सुरक्षा संहिता ह्याच्यामध्ये जे 360 हे नवीन तरतूद केलेलं एक कलम आहे, त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. पूर्वी आपल्याला कोर्टामध्ये चालू असेल केस कोर्टाचा निकाल होण्यापूर्वी कोर्टाच्या परवानगीने मागे घेता येत होती त्यावेळी की सेक्शन 321 प्रमाणे CRPC. परंतु आता BNSS म्हणजेच भारतीय नागरी सुरक्षा कायदा ह्याच्या अन्वये 360 नुसार जर अशी केस आपल्याला मागे घ्यावायची असेल तर ह्यामध्ये झालेला बदल असा की पूर्वी जर ही केस मागे घ्यायची असेल तर ती कोर्टाची परवानगी घेऊन त्याप्रमाणे आपल्याला ती मागे घेता येत होती. परंतु आता अशा केसमध्ये एखाद्या महिलेच्या बाबतीतली केस असेल किंवा एखादी व्यक्ती त्या केसमध्ये पीडित झालेली असेल तर अशा वेळी ही केस मागे घेताना ती जी पीडित व्यक्ती आहे ह्या पीडित व्यक्तीची परवानगी घेतल्याशिवाय किंवा तिची सुनावणी घेतल्याशिवाय अशा प्रकारे कोणताही केस जी असेल ही केस आपण कोर्ट मागे घेण्याची आपल्याला परवानगी देणार नाही. जोपर्यंत त्या पीडित व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही तोपर्यंत अशा प्रकारची केस आपण पूर्वीप्रमाणे मागे घेता येत नाही. म्हणजे आता नवीन कायद्यानुसार जी व्यक्ती पीडित असेल ह्या पीडित व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणे तिचा अधिकार दिलेला आहे. तिला पक्षकार म्हणून पार्टी म्हणून त्याच्यामध्ये जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि हा महत्त्वपूर्ण बदल असा झालेला आहे, जर पीडित व्यक्ती असेल ह्या व्यक्तीला नवीन फौजदारी कायद्यानुसार तिला आपलं म्हणणं मांडायचं असेल किंवा त्या म्हणण्यामध्ये तिला जी काही केस असेल त्या केसमधील आपलं बाजू सुनावणी करून द्यावायची असेल त्यासाठी तिला तो अधिकार दिलेला आहे, तिला सहभागी करून घेणार आहे. एवढंच नाही तर तिने जर काही सूचना दिल्या असतील त्या सूचनांचा देखील तिथे विचार केला जाणार आहे. आणि याप्रमाणे जर समजा त्या पीडित व्यक्तीने आपल्याला नुकसान भरपाई मागणं गरजेचं झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे पीडित व्यक्तीने ज्यावेळी अशी नुकसान भरपाई सांगितलेली असेल आणि त्याची सूचना जर कोर्टासमोर मांडलेली असेल की मला ज्या गुन्ह्यापासून मला असा त्रास झालेला आहे त्याची मला नुकसान भरपाई हवी, तर ती नुकसान भरपाई देण्याची तरतूद देखील आपल्याला हा खटला मागे घेण्या अगोदर केली गेलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त अशा व्यक्तीच्या बाबतीत 90 दिवसापर्यंत ह्या पीडित व्यक्तीला जर तपास काम चालू असेल तर तिला माहिती देणं हेही तरतूद नवीन कायद्यात केलेली आहे. आणि अशा वेळी जर एखादी केस मागे घ्यायची असेल तर त्या पीडित व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय, तिची सुनावणी करून घेतल्याशिवाय, तिच्या सूचना ऐकून घेतल्याशिवाय व तिची जर मागणी असेल आपल्याला नुकसान भरपाई हवी आहे तर ती नुकसान भरपाई दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारे आता नवीन BNSS म्हणजेच भारतीय नागरी सुरक्षा कायदा कलम 360 नुसार कोणतीही केस आता पीडित व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय मागे घेता येणार नाही. हे सर्वात महत्त्वाचा झालेला बदल व जास्तीत जास्त महिलांना हा उपयुक्त ठरणार आहे. कारण महिलांच्या केसमध्ये जर एखाद्या वेळी एक अन्याय झालेला व्यक्ती असेल, मुलगी असेल, महिला असेल तर तिच्या कुटुंबाचं नुकसान झालेलं असतं आणि त्या दृष्टीने ती पूर्णपणे कोलंबून गेलेली असते. अशा वेळी तिला आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्वच बळ मिळणं गरजेचं असतं. मग त्यामुळे कोर्टाने आणि या नवीन कायद्याने अशा स्त्रीला जास्तीत जास्त संरक्षित दिलेलं आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त त्यांचा सहभाग कोर्टाच्या केसमध्ये असावा त्या दृष्टीने त्याच्यामध्ये कोणताही तिच्या अपरोक्ष खटला मागे घेतला जाऊ नये ही तरतूद नवीन केलेली आहे. अशा प्रकारे ह्या कायद्यामध्ये महिलांसाठी जास्तीत जास्त संरक्षण दिल्याचं दिसून येत आहे. आपल्याला ही जर माहिती आवडली असेल, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझा व्हिडिओ लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी आपल्याला नवीन कायद्यात झालेल्या व महिलांसाठी उपयुक्त ठरलेल्या ज्या काही गोष्टी असतील याच्याबद्दल नवीन व्हिडिओ करून असेच आपल्यालापर्यंत माहिती पोहोचेल. धन्यवाद.